मी भारतीय जनता पार्टीचा महामंत्री आणि विधान परिषद सदस्य संजय केनेकर। खरं तर विवेक साप्ताहिकीने जो देवेंद्रजींच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जे अंक काढत आहे, प्रथमतः विवेक साप्ताहिकेला मी खूप खूप धन्यवाद म्हणतो आणि शुभेच्छाही देतो। खरं तर देवेंद्रजी हे नाव नसून ही महाराष्ट्राची एक विकास गंगा आहे। एक संवेदनशील नेतृत्व या महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने लाभलेलं आहे। सर्वसामान्य माणसाचं खऱ्या अर्थानं दुःख काय असतं आणि त्याबद्दलची प्रतिक्रिया त्यांच्या संवेदनातून हजार वेळेस आम्हाला जाणवली आणि त्यामुळेच कुठेतरी समाजाच्या दीनदलित उपेक्षित पीडितांच्या नाळेशी कसं जोडावं हे देवेंद्रजीकडून आम्हाला शिकायला मिळतं। निश्चितच येणाऱ्या 2047चं विजन त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळं हे विजन ठेवताना राज्यातील सर्व घटकांना येणाऱ्या काळात कसा न्याय मिळेल आणि त्या न्यायापासून या महाराष्ट्राची आणि त्या घटकांची प्रगती ही आणि उन्नती आणि हा महाराष्ट्र समृद्धीकडे नेण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नपूर्तीची यशस्वीतेची ही वाटचाल आहे आणि त्यामुळे निश्चितच आज त्यांच्याबरोबर बराच काळ संघटनेच्या कामासाठी मी घातलेलं आहे। युवा मोर्चाचं काम भारतीय जनता पार्टीचं मी त्यांच्याबरोबर केलेलं आहे। त्यांच्याबरोबर युवा मोर्चाचा पदाधिकारी म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली। अतिशय कर्मठ अशा पद्धतीनं काम करणारं हे नेतृत्व संघटनेच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार संस्कृतीच्या दृष्टीने साकार होणारं नेतृत्व निश्चितच महाराजांनी जे जे निर्णय घेतले त्या भूमिकेला समरसून या महाराष्ट्राचा कायापालट करण्याच्या स्वप्न त्यांनी राज्यापुढे ठेवलं। निश्चितच पहिले मुख्यमंत्री आहे देशातले आणि पहिले राज्य आहे ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2047ला हरित क्रांतीची प्रेरणा दिली आणि 300 कोटी वृक्ष 2047 पर्यंत लावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। निश्चितच दरवर्षी 14 कोटी वृक्ष लागण्याचा हा मानस राहील आणि त्यामुळे यातही लोकसहभागाची चळवळ उभी राहावी म्हणून त्यांनी सर्वांना याबाबत सूचनाही केल्या की लोकसहभाग चळवळीतून हा महाराष्ट्र बदलला पाहिजे। येणाऱ्या पिढीच्या धोक्याला टाळण्याकरता पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये या भूमिकेतून उचललेलं हे पहिलं पाऊल आहे, पहिले मुख्यमंत्री आणि त्यामुळे निश्चितच महाराष्ट्र त्यांच्या कर्तृत्वामुळे बदलल्याशिवाय राहणार नाही, समृद्धीकडे सर्व जनमानूस जाईल यात शंका नाही। खरं तर राज्याचे कणखर आणि सक्षम संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देशाचा आणि राज्याचा समतोल बिघडू नये ही भूमिका ठेवून भविष्यामध्ये येणाऱ्या संकटाला मुकाबला करण्यासाठी जे एक पेड़ माँ के नाम हे अभियान चालवलं त्याच अभियानाला अनुसरून देवेंद्रजी पहिले मुख्यमंत्री आहे सर्व देशातल्या राज्यातले महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी 300 कोटी वृक्ष 2047 पर्यंत लावण्याचा मानस केला आणि ह्या मानस करत असताना आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी त्यांचा जन्मोत्सव हा जन्मोत्सव हरित महोत्सव आम्ही टॅगलाईनच बनवली मुख्यमंत्रीच्या नावाने, देवेंद्रजी जन्मोत्सव ते हरित महोत्सव हा सप्ताह आम्ही साजरा करणार आहे। खरं तर या सप्त्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण हे झाडाचं करूनच वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणारे 5 लाख वृक्षारोपण लावण्याचा संकल्प आम्ही हाती घेतलेला आहे। 22 जुलै ते 29 जुलै गुरुपौर्णिमा पर्यंत सप्ताह साजरा करणार आहे आणि सगळ्यांना आम्ही आव्हान केलं की ही एक चळवळ आपण उभी करतोय आणि हे अभियान या अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। खरं तर या राज्यातले सर्व लोकप्रतिनिधींना आम्ही हरित दूत केलं म्हणजे ग्रीन अँबॅसेडर घोषित केलं। या हरित दूतनी
सर्व समाजामध्ये, समाजातल्या सर्व घटकामध्ये जाऊन या चळवळीला मोठं करावं, गतिमान करावं आणि हरित क्रांतीचं एक मोठं स्वप्न जे देवेंद्रजींनी, मुख्यमंत्र्यांनी बघितलं ते साकार करण्याकरता, त्यांच्या यशस्वी पूर्तीच्या वाटचालीमध्ये आपला भाग नोंदवण्याकरता आपण सहभागी होऊया, म्हणून मराठवाड्यात घेतलेलं हे मोठा निर्णय आम्ही आहे त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त. जय हिंद, जय महाराष्ट्र.